आजकाल आम्हाला एवढे फिरायचे दौरे पडून राहिले, म्हटलं आम्हाला आज नवीन गावात जायचं होतं, आम्ही थेट डायरेक्ट अचलपुरात यात्रेत जाऊन पोहोचलो. म्हणजे काय बोला. आज तर आपल्या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात मलाच समजली नाही, कुठून झाली आणि काय झाली आणि कशी झाली. बस घराच्या बाहेर निघालो, गमून नव्हतं राहिलं म्हणून म्हटलं चला एखादा चक्कर मारून याच्याजवळ गेलो तर हे म्हणते कुठं बाहेर. मग आमचं विचारायला नवीन गावात असे चक्कर मारून तेवढं तिच्या खिशात 100 सापडली, माझ्या खिशात 50 तो योगायोग. म्हटलं चला मग नवीन गावाच्या ऐवजी मग आम्हाला विचारायला आता नीती 150 रुपये थोडासा लंबा हातपाय मारून घ्या. आणि लंब्यात जाणं तेवढं पेट्रोल नव्हतं गाडीत, पण म्हटलं जाऊ द्या जोगा देखा जायगा. मग काय खिशात 150 रुपये टाकून आम्ही निघालो बाहेर. तेवढ्यात मॅडमची फरमाईश होती की मी गाडी चालून. म्हटलं घे बा. तर त्याच्यात तिला किक मारणार 10 घंटे लागे. मग विनय दादाला तिच्यावर तरस आला आणि त्याने शेवटी तिची सहाय्यता केली. थोड्या वेळानंतर चालवता चालवता तिची थंडी झाली आणि तिनं मला ईदगाजवळ वापस स्टँडवर लावली गाडी. घे म्हणे तूच चालव. म्हटलं असं काहीतरी होणार आहे मला पहिलेच माहिती होतं. तिथं थांबून पहिले आम्ही विचार केला कुठं जाऊ, तर मग माहित पडलं की अबे हा वाजता यात्रा होती म्हणून. मग काय बांधून केलो पहिले आणि निघालो आम्ही यात्रेच्या इकडे अचलपुरात. आणि त्यात आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहित नव्हती की कुठं आहे काय आहे. मग माहित पडलं गांधी पुलावर आहे. तिथं गेलो तर मग म्हणे कृष्ण पुलावर आहे. म्हटले ठीक आहे चलो.